त्या घाई गडबडीमुळे माझा मराठ्याच्या हातात मला पावर ठेवायची, गोरगरिबाची राज्याची पावर मला माझ्या मराठ्याच्या हातातच ठेवायची, ती दुसऱ्याकडे मला जाऊ द्यायची नाही। म्हणून माझं मत पूर्ण आधी समजून घ्यायचं। मला पुन्हा एक संधी द्यायची, कारण मी उद्याची उद्या सुरू करणार होतो। मी तुम्हाला मायबाप मानले, त्याच्यामुळे तुम्हाला कधीच मी खोटं बोलत नाही आणि तुम्हाला खोटं बोलून मी पाऊल उचलत नाही। मला उद्या सुरू करायचं होतं, पण मी 15 दिवसापूर्वी त्यांना वेळ दिल्यामुळे मी समाजाच्या आणि वारकरी संप्रदायाच्या नजरेतून पडल, म्हणून मला तिथं जाणंही जाणार। म्हणून 20 तारखेला आपण तारीख डिक्लेअर करू, 20 तारखेला उपोषण सुरू करू आणि त्या दिवशी तारीख डिक्लेअर करू। महाराष्ट्रातल्या मराठ्यांची कोणत्या मैदानावर बैठक घ्यायची, ही बैठक याच्यासाठी मुंबईला कधी जायचं आणि 288 पाडायचे का उभे करायचे। कारण 20 तारखेला पुन्हा सांगतोय, 20 तारखेला तारीख डिक्लेअर करू आपण। महाराष्ट्रातल्या मराठ्यांना विश्वासात घेऊन 288 उमेदवार उभे करायचे का पाडायचे, एक। आणि दुसरं, मुंबईला किती तारखेला जायचं, या दोन्ही तारखे आपण 20 तारखेला तारखी ठरवू। पण 20 ला आम्हाला उपोषण केल्यामुळे मधल्या काळात आली ठोकायला तर चांगलं, त्यांनी जर संभाजीनगरच्या मराठ्यांचा बोध घेतला, हे जर इथं सकाळी 11 रॅली सुरू झाली, इथं किती वाजले रे, सगळ्यात भुजबळ हाबट लागत आहे। आता कार्यक्रमात जाणार ते झोपत नाही, आता हा सगळ्याच्या आधी सगळ्यात लागत त्याला। आता बरोबरी तरी कोणाची करावं हे त्याला कळत नाही। मराठ्यांचे पुढे बरोबरी करीत असतात का? अरे बाबा, नुसतं मराठ्यांचं बघ एक हालत आहे का? सगळं भुजबळ आणणार कोणतरी इमानाने वरून हेलिकॉप्टर 10 खर्चाला हालत आहेत का मराठे? आणि मग आपण तर काही नाही, एक बिस्किट चालता तुम्हाला बघितलं की मला ओळख यायची, कारण तुम्हीच माझे मायबाप आहेत, तुम्हीच आशीर्वाद दिला की माझ्या अंगात हत्तीचं काय 10-10, 20-20, 100-100 हत्तीचं बळ चढत आहे। मी कोणाला मोजतच नाही तुमच्या पुढे। माझा पण फक्त समजून घेतला, मी जे पाऊल उचलतो ते तुमच्या हिताचं उचलतो। मी आडमुठा नाहीये। माझ्या जागेवर जर दुसऱ्या जातीचा नेता असता ना, एवढी पब्लिक म्हणलं एका दिवसात धिंगाणा केला असता। समजून घ्या मी काय सांगतो, आधी नुसतं गोंधळात राहू नका। मला तुम्हाला डाग लागून द्यायचा नाही आणि पावर बी तुमच्याच हातात ठेवायची। मला सगळं विचारपूर्वक वागायला लागतं। इतकी पब्लिक मराठवाड्यात जमली, नुसता मराठवाडा जरी बाहेर निघाला ना, मुंबईतल्या अख्ख्या लोकांना मुंबई सोडा लागून भाऊ। यांचे दंडुके काहीच करणार नाही त्या टायमाला, मराठा तराला लागल्या। पण मला खूप जबाबदारीनं काम करायचं। माझ्या मराठ्याला कुणी दिल्या जागा करायची, मला त्यांना महाराष्ट्रातल्या जनतेच्या नजरेतून ते पडले पाहिजे। मला तुम्हाला बोलायला संधीच आवडत नका। आता तुम्ही खाली बसत म्हणून नका, तुम्ही गपचूप ऐका, काही होत नाही। महत्वाच्या विषयाला हात घातला, तुमच्या आरड्यामुळं गोरगरीब समाज ही बघा कडेला उभा राहायला जागा नाही तरी उभा राहिलाय। उभं गप बसा, नाही ते खाली बसा म्हणणाऱ्याला त्यालाच बाहेर करा। ऐकून घे, उभा राहून दे, काही फरक नाही पडत, ऐकून घे। विषय लय महत्वाचा चाललाय आणि आरडाच करू नका तुम्ही। तुम्हाला सांगतो, मला मुलगा म्हणून माझ्या खांद्यावरती समाजानं जबाबदारी दिली। तुम्ही जसे मराठा सेवक येत तसा मी सुद्धा मराठा सेवक। काय वाजत आहे रे?